झी24 तास एक पाऊल पुढे। सुप्रीम कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय दत्त पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। 2 दिवसात ही याचिका दाखल करणार आहे। संजय दत्तने शिक्षेविरोधात याचिका दाखल करणार नसल्याचं म्हटलं होतं, मात्र संजय दत्तने आपल्या भूमिकेवर घुमजाव केलाय। संजय दत्तचा त्यामुळे हा ढोंगीपणा उघड झालेला आहे। सुप्रीम कोर्टाकडून संजय दत्तला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्याला 4 आठवड्याचा अवधी देण्यात आला होता। दरम्यान काही दिवसापूर्वी संजय दत्तने पत्रकार परिषद घेऊन आपण शिक्षा भोगायला तयार असल्याचं म्हटलं होतं, मात्र आता संजय दत्त 2 दिवसात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं समजतंय। त्यामुळे संजय दत्तने आपल्या भूमिकेवर घुमजाव केलंय, त्यामुळे त्याचा ढोंगीपणाही उघड झालेला आहे। संजय दत्त नेमकं पत्रकार परिषदेत काय म्हणाला होता ते आपण पाहूया। I'm a law-abiding citizen of my country. I respect the law. I have the highest respect for the Honorable Supreme Court, and I have the highest respect of what the decision is, and I will abide to all the terms and conditions the Honorable Supreme Court has put on me, and I will surrender when the time is given. The Honorable Supreme Court has given me time to surrender, and I will surrender at that time. All I can tell you all is that I have not applied for any pardon. There are many other people who deserve pardon, and I just with folded hands want to tell the media, the honorable citizens of my country and the senior media people, is that when I'm not going for a pardon, then there is no debate about it. Right now, I'm a shattered man. My family is shattered. It's very, very tough times in my life, in our lives. I want to thank everybody who supported us and supported me. And I just want to tell everybody from the media is that I've got a few days left. I want to finish. I have a lot of work. I have to finish all that work. I have to spend all this time with my family. So I, with folded hands, tell you all is that just let me be in peace till the time I go in. I love my country, and I love the citizens of my country, and I love India. I love it. संजू बाबाचा काही दिवसांपूर्वीचा हा इमोशनल ड्रामा आपण पाहिला पत्रकार परिषदेतला, आणि आता याच भूमिकेवर संजू बाबांनी संजय दत्तनी घुमजाव केलेला आहे। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी। अमित, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करतो आणि शिक्षा माफीसाठी मी कुठलाही अर्ज करणार नाही असं काही दिवसापूर्वीच संजय दत्तनी सांगितलं होतं। त्याला रडूही कोसळलं होतं, मात्र आता तो पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं समजतंय, काय सांगा? संजय दत्त किती चांगला अभिनय करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये जे प्रसार माध्यमांसमोर रडण्याचं त्याने जो रडला होता ते एक प्रकारे नाटकच होतं, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। खरं तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की या निकालाविरोधात कुठेही अपील करता येणार नाही। तेव्हा नेमक्या कुठल्या गोष्टींवर, कुठल्या बाबींवर संजय दत्त आता पुन्हा एकदा याचिका दाखल करतोय हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्याच्यामुळे जी 1-2 दिवसात संजय दत्त याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करणार आहे, त्या याचिकेमध्ये नक्की काय म्हटले आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय काय नक्की निकाल देणार आहे किंवा त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार आहे ह्याची आता उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे। नक्की अमित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। अमित जोशी आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण माहिती घेत होतो। झी24 तास एक पाऊल पुढे।